आजचा दिन विशेष कार्यक्रम आहे. एकतेचे लोहपुरुष सरदार पटेलांना सलाम. आज त्यांच्या विचारांचा आणि कर्तृत्वाचा प्रेरणादायी प्रवास सांगणार आहेत प्राचार्य डॉक्टर श्रीकांत गायकवाड. चला तर मग एकतेच्या या प्रवासाला सुरुवात करूया. मित्रांनो, भारताच्या स्वातंत्र्य इतिहासात अनेक क्रांतिकारक नेते, समाजसुधारक झाले. पण काही व्यक्तिमत्व अशी असतात की जी फक्त त्यांच्या काळापुरती नाहीत तर कालातीत ठरतात. त्यांच्या विचारांची राष्ट्राला गरज पडते, कारण त्यांचे विचार भविष्याला दिशा देणारे असतात. 31 ऑक्टोबर 1875 रोजी गुजरात मधील नाडियाड या गावात एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले सरदार वल्लभभाई पटेल पुढे भारताच्या इतिहासात राष्ट्र एकतेचे शिल्पकार ठरले. शेतकऱ्यांच्या घरात जन्म घेऊनही त्यांनी कठोर परिश्रमाने शिक्षण घेतले, बॅरिस्टर झाले आणि सामाजिक कार्यात झोकून दिले. पटेलांनी आपल्या आयुष्याचे ध्येय ठरवले, राष्ट्र प्रथम. त्यांनी सांगितले होते, राष्ट्राची एकता हीच खरी शक्ती आहे आणि त्या एकतेसाठी त्याग आवश्यक आहे. त्यांचा हा विचार फक्त शब्दात नव्हता, तो त्यांनी कृतीत उतरवला. जेव्हा भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशाच्या समोर एक मोठे आव्हान होते. ब्रिटिशांच्या राजवटीत असलेल्या 562 संस्थानांना भारतीय संघात विलीन करण्याचे हे कार्य अनेकांना अशक्यप्राय वाटत होते. अनेक संस्थानाचे राजे स्वतंत्र राहू इच्छित होते. काहींना सत्ता गमावण्याची भीती होती, तर काहींना परदेशी शक्तींनी प्रलोभने दिली होती. पण अशा कठीण काळात सरदार पटेलांनी आपल्या दृढ इच्छाशक्तीने, व्यवहार कौशल्याने आणि राष्ट्रनिष्ठेच्या जोरावर अशक्य ते शक्य केले. त्यांनी राजांना संवादाने समजावून सांगितले, काही ठिकाणी ठाम भूमिका घेऊन निर्णय घेतले, पण देशाच्या एकतेसाठी कोणतीही तडजोड केली नाही. हैदराबाद, जुनागड, काश्मीर या तिन्ही संस्थानांच्या प्रश्नावर त्यांनी विलक्षण राजकीय कुशलता दाखवली. त्यांच्या अथक प्रयत्नामुळे आज आपण एकसंघ भारत या संकल्पनेचा अभिमानाने उच्चार करू शकतो. म्हणूनच नेहरूजींनी त्यांना भारताचे लोहपुरुष म्हणून गौरवले होते. सरदार पटेलांचे योगदान फक्त राजकीय नव्हते, ते एक उत्कृष्ट प्रशासक होते. त्यांनी भारतीय नागरी सेवेला नवी दिशा दिली. आज जी IAS ची सेवा आहे ती त्यांच्या दृष्टीने राष्ट्र निर्माणाची कणा होती. त्यांनी म्हटले होते, चांगले अधिकारी म्हणजे देशाच्या प्रगतीचे शिल्पकार होय. त्यांनी शिस्त, पारदर्शकता आणि राष्ट्रभक्तीचा आदर्श ठरवून दिला. त्यांच्या नेतृत्वात प्रशासनाने लोकांच्या विश्वासाचा पाया घातला. मित्रांनो, आज आपण आधुनिक, डिजिटल आणि प्रगत भारताकडे चाललो आहोत. नवी तंत्रज्ञान, नवे उपक्रम, नवी संकल्पना. पण या सगळ्यांचे मूळ तत्व काय आहे? ते म्हणजे एकता. धर्म, भाषा, जात, प्रांत यांच्या पलीकडे जाऊन भारतीय म्हणून जगणे हीच खरी देशभक्ती सरदार पटेलांनी सांगितली होती. विभाजनात शक्ती नाही तर एकतेतच अमरत्व आहे, हा विचार आजही तितकाच जिवंत आहे. कारण आपण आजही समाजामध्ये फूट, मतभेद, तणाव पाहतो. राजकारणात वाद असतात. पण जर आपल्यात आपुलकी, सहकार्य, परस्पर सन्मान असेल तर प्रत्येक नागरिक एक भारत, श्रेष्ठ भारत घडवू शकतो. मित्रांनो, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात गांधीजीच्या सत्याग्रहाचा जो आत्मा होता, तोच आत्मा सरदार पटेलांच्या दृढ निश्चयामध्ये होता. गांधीजींनी लोकांना एकत्र आणले आणि पटेलांनी त्या एकतेला प्रशासनाच्या शिस्तीची जोड दिली.
त्यांचे नेतृत्व म्हणजे एक साखळी होती ज्यात राष्ट्रप्रेम, निष्ठा आणि कार्यक्षमतेची कडी घट्ट बांधली गेली होती. आज गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी, जगातील सर्वात उंच पुतळा, हा फक्त त्यांच्या प्रतिमेचा नाही तर त्यांच्या विचाराचे स्मारक आहे. जेव्हा आपण त्या पुतळ्यासमोर उभे राहतो तेव्हा असे वाटते हा फक्त पुतळा नाही तर भारताच्या आत्म्याचे जिवंत प्रतीक आहे. आजच्या काळात आपल्याला पुन्हा एकदा पटेलांचा विचार आचरणात आणावा लागेल, कारण बदललेल्या जगातही एकतेची गरज कायम आहे. कुटुंबात, समाजात, राजकारणात मतभेद असले तरी मनभेद होऊ नयेत हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. त्यांचा एकतेचा आणि राष्ट्रनिष्ठ